नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। कल्याण डोंबिवली महानगर पालिका चुनाव 2025-26 को लेकर सियासी माहौल लगातार गर्म होता जा रहा है। इसी कड़ी में पैनल क्रमांक 21 से महाराष्ट्र नवनिर्माण सेना के उम्मीदवार प्रहलाद महात्रे ने पूरे जोश और शक्ति प्रदर्शन के साथ अपना नामांकन पत्र दाखिल कर दिया है। कल्याण डोंबिवली महानगर पालिका की सार्वत्रिक चुनाव प्रक्रिया के तहत पैनल क्रमांक 21 से महाराष्ट्र नवनिर्माण सेना के उम्मीदवार प्रहलाद महात्रे और उनकी पुत्री एडवोकेट वेदांगी प्रहलाद महात्रे ने औपचारिक रूप से नामांकन दाखिल किया। नामांकन के दौरान मनसे कार्यकर्ताओं और समर्थकों में जबरदस्त उत्साह देखने को मिला। ढोल नगाड़ों, जोरदार नारों और शक्ति प्रदर्शन के साथ निकाले गए जुलूस ने पूरे क्षेत्र का ध्यान अपनी ओर खींच लिया। इस अवसर पर मनसे के कई वरिष्ठ पदाधिकारी, स्थानीय कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक मौजूद रहे। मनसे की ओर से इस चुनाव को लेकर पूरी तैयारी के संकेत मिल रहे हैं। पार्टी नेतृत्व का मानना है कि प्रहलाद महात्रे के नेतृत्व में पैनल क्रमांक 21 को क्षेत्र में मजबूत जन समर्थन मिलेगा और चुनाव में मनसे की स्थिति पहले से ज्यादा सशक्त होगी। बरं वाटते घेऊन आणि मी आदरणीय राजसाहेब आणि लाडके माजी आमदार राजू काका पाटील यांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही जबाबदारी दिली, माझ्या वडिलांना ही जबाबदारी दिली आणि पहिल्यांदा एका जबाबदारीचं ओझं नाही वाटत आहे, पण अभिमान वाटतंय की हे ओझं माझ्या पदरी पडलंय। बेसिक नीड्स जे पाणी आहेत, मग त्यानंतर मी नेहमी सांगते शास्त्रीनगर रुग्णालयाचं का असू नये, मग हे जे रोड्स आहेत किंवा इतर ज्या पाण्याच्या गोष्टी आहेत त्या पहिल्या तर बेसिक गोष्टी, कारण की बेसिक गोष्टींसाठी अजून आपण लढतो आहोत। अविस्मरणीय असेल। दोन ठाकरे बंधू एकत्र आले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याचा आनंद आपण सगळेजण पाहतच आहोत। इतर ठिकाणी जेव्हा युती झाली आता त्याचे परिणाम आपण सगळे पाहतोय। तिथे आपल्या इथे आनंदाचे अश्रू वाहत आहेत, तर इतरांकडे पाठीत खंजीर खुपसल्यासारखं झालंय त्यांना। तुम्हाला काय वाटतं की मनसेच्या किती सीट्स येऊ शकतात? सगळे येते। माझ्या मुलीला उभी केलेली आहे, त्यांच्यावर आदरणीय राजसाहेबांनी आणि आमचे नेते राजू पाटील साहेब यांनी विश्वास ठेवलेला आहे। त्याबद्दल त्यांना सर्वप्रथम मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी माझ्या जे मी आता सतत 19 वर्ष जे कामकाज करतोय लोकांसाठी, त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांना असं वाटतं की आता हे प्रभाग वाढलेले आहेत, एक प्रभागाचे 3 प्रभाग झालेले आहेत आणि कामाची व्याप्ती वाढलेली आहे आणि त्या अनुषंगाने जर प्रल्हाद म्हात्रे जर त्यांच्या मुलीसाठी जर एक तिकीट मागत असेल तर दिला पाहिजे, कारण प्रल्हाद म्हात्रेंना जे केले त्यांना सहकार्य करण्यासाठी, लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या सोडवण्यासाठी हा मोठा प्रचंड व्याप पडणार आहे आणि त्यासाठी त्यांची मुलगी तिथे आवश्यक आहे आणि म्हणून तिच्यावर त्यांनी विश्वास ठेवला। महाराष्ट्रात तसं पाहायला गेलं तर आनंद झाला असेल। आणि अजून एक महत्वाचं म्हणजे इंदुरीचे सम्राट यांचं एक स्वप्न होतं की दोन्ही भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्राचं गोमटं करण्याचं जे स्वप्न त्यांचं होतं आणि ते खऱ्या अर्थानं 19 वर्षांना प्रलंबित कालानंतर आज खऱ्या अर्थानं ते सुरुवात झालेली आहे आणि या थोड्या दिवसात याचा रिझल्ट अख्ख्या महाराष्ट्राला, ही महाजी युती आहे ही चोरांची युती आहे। यांनी एकमेकांचे आमदार खासदार फोडून आणि नगरसेवक फोडून हे सर्व माया जमवलेली आहे। आता या क्षणापासून आज 15 तारखेला खरं काय आणि खोटं काय यांना दिसून येईल। यांची जी सूज आहे अंगाला आलेली, ही सूज उतरेल आणि हे जे ओरिजिनल आहे। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। केडीएमसी चुनाव जैसे जैसे नजदीक आ रहे हैं वैसे वैसे सभी राजनीतिक दलों की गतिविधियां तेज हो गई हैं। पैनल 21 से मनसे के इस शक्ति प्रदर्शन ने साफ कर दिया है कि आने वाले चुनाव में मुकाबला दिलचस्प होने वाला है। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।